पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये इंजिनिअरिंगच्या टॉपर विद्यार्थ्याकडून सोन्याच्या दुकानामध्ये चोरी। बाथरूमच्या खिडकीतून शिरून 4,74,000 रुपयांचे दागिने चोरले। आरोपी विद्यार्थ्याला कर्नाटकमधून अटक। पुण्यातील चंदननगर पोलीस स्थानक परिसरामध्ये दहशत पसरवणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड। परिसरामध्ये तोडफोड, दहशत पसरवणं अशा प्रकारचे गुन्हे आरोपीवर दाखल। सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये इंटरनॅशनल स्कूलमध्ये 22 विद्यार्थ्यांना मारहाण। विद्यार्थ्यांनी जेवणाबाबत तक्रारी केल्याच्या रागातून मारहाण। संस्थाचालक मोहन माळीसह तिघांवर गुन्हा दाखल। नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांच्या जेल रोड येथील घरी चोरी। घरातील मोलकरणीनं कपाटातून चोरले 1 लाख रुपये। नाशिक रोड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल, मोलकरणीला अटक। रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला आग। राजापूर तालुक्यातील पन्हाळे माळवाडीमधली घटना। स्थानिक लोकांकडून मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक थांबवली। एअर इंडियाची आंतरराष्ट्रीय विमानसेवा 1 ऑगस्टपासून सुरू होणार। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियानं थांबवली होती आंतरराष्ट्रीय विमानसेवा। प्रयागराजमध्ये अनियंत्रित कारची अनेकांना धडक, एकाचा मृत्यू, 2 जण जखमी। संतप्त लोकांकडून कारची तोडफोड। धर्मांतर आणि मनी लॉन्ड्रिंग रॅकेट चालवणाऱ्या छांगूर बाबा उर्फ जमालुद्दीन शाह विरोधात ईडीची कारवाई। 60 कोटींपेक्षा जास्त किमतीचे संशयास्पद व्यवहार आणि बेनामी मालमत्ता उघड। यूएईमधील नेटवर्कचा पर्दाफाश। उत्तराखंडच्या चमोलीमध्ये भूकंपाचे धक्के। 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती। बिहारमध्ये 37 लाख मतदार कमी होऊ शकतात। निवडणूक आयोगाचा दावा। आतापर्यंत 94.68% मतदारांचा एसआयआरमध्ये सहभाग।